नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर चुनावी सरगर्मी तेज हो गई है। प्रभाग क्रमांक 21 से भाजपा शिवसेना रिपाई आठवले महायुति ने अपने अधिकृत उम्मीदवारों की घोषणा कर दी है। एसटी महिला वर्ग से सौ चेतना निमजे, ओबीसी वर्ग से रामभाव उर्फ संतोष आंबुलकर, सर्वसाधारण महिला वर्ग से श्रीमती निशा भोयर और सर्वसाधारण वर्ग से संजय अवचट चुनावी मैदान में है। महायुति के सभी उम्मीदवार कमल चुनाव चिन्ह पर चुनाव लड़ रहे हैं और क्षेत्र के विकास के लिए जनता से समर्थन की अपील कर रहे हैं। आपको बता दें कि मतदान 15 जनवरी सुबह 7 बजे से शाम 5:30 बजे तक होगा। मतदाताओं ने अपील की है कि विकास के लिए कमल चुनाव चिन्ह की बटन दबाकर महायुति के उम्मीदवारों को प्रचंड बहुमतों से विजयी बनाएं। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज कारण न्यूजची टीम आलेली आहे आणि या ठिकाणी प्रचार यात्रेला सुरुवात सुद्धा झालेली आहे। घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेण्याकरता आपण बघू शकता की प्रभाग 21 चे हेच ते उमेदवार आहे। सौ चेतना निमजे असेल आहे, रामभाऊ आंबुलकर असेल आहे, श्रीमती निशा भोयर असेल आहे किंवा संजय अवचट असेल आहे। हे चारही दिग्गज, चारही तरुण या मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडून येणार आहेत। पण ती निवडून कसे येणार आहेत हा एक प्रश्न आहे। कार्यकर्ता जोरात कामात लागलेला आहे, पदाधिकारी काम करतात आहे, काही खुशी काही गमचा पण हे असते। पण यावेळेला सर्वांना खुश होऊन एकीने दाखवावं लागेल की आपण सर्वांपेक्षा कसे जिंकू शकतो आणि यासाठीच आज भारतीय जनता पार्टीने या प्रभाग 21 ला एक धुरंधर अनुभवी काही नवीन चेहरे दिले आहेत। आपण प्रत्येकांकडे जाऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया। यावेळेला दस्तूरखुद्द संजय अवचट आपल्या सोबत आहे, त्यांना आपण विचारूया। संजय, काय सांगाल, आज तुम्ही प्रभाग 21 मधून जेव्हा फिरता मतदारांचा काय कौल असतो, काय म्हणतात मतदाता मायबाप? नमस्कार, मी संजय अवचट, प्रभाग क्रमांक 21 मध्ये ड या प्रभागात इलेक्शन लढत आहे। प्रभागामध्ये जे विकास आमचे आमदार साहेब कृष्णाजी खोपडे यांनी हा भरपूर प्रमाणात केला। आज तुम्ही कोणत्याही एरियात गेले, कोणत्याही क्षेत्रात गेले, छोटीशी गल्ली का असेना, तिथेही तुम्हाला सिमेंट रोड, लाईटाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, साफसफाई यासारखे जे काम आमचे पूर्वी नगरसेवकांनी केले त्याचे जो उत्तुष्ट प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून, आम्ही आतापर्यंत कितीतरी पदयात्रा केली, काही पत्रक वाटली, कोणी आम्हाला हे नाही म्हटलं की आमच्या इथे काम झालं नाही। ह्या विकासाच्या कामावर आम्ही हा प्रभाग ही निवडणूक लढवत आहे आणि मला पूर्ण भरोसा आहे या पूर्ण व्यक्ती, या लोकांनी आणि माझ्या सगळे कार्यकर्त्यांनी इतक्या छानपणे एक निवडणूक आपल्या हातावर उचलून घेतली आहे। हा त्यांचा जो उत्साह बघून आम्हाला निश्चित वाटते की 15 तारखेला आणि 16 तारखेला ज्या दिवशी आणि लागेल त्या दिवशी आम्ही बहुमतानं, म्हणजे नागपूर शहरात सगळ्यात जास्त अगर वोट घेणारा कोणता अगर आमच्या प्रभागात हा प्रभाग क्रमांक 21च्या कार्यकर्त्याच्या जबरदस्त विश्वास, इतका मोठा जबरदस्त विश्वास या ठिकाणी संजय अवचट यांनी मांडलेला आहे। आपल्यासोबत दुसरे जे उमेदवार आहेत सौ चेतना निमजेताई, त्यांना पण त्यांच्याकडे जाऊया। निमजेताई, काय सांगाल, किती आपण तयारी केलेली आहे आणि कसं वाटतं तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही प्रभागात निघता? माझं नाव चेतना गोरशा निमजे आहे। मी प्रभाग 21 एसटी महिला उमेदवारी घेतलेली आहे। भाजपाने मला पहिल्यांदाच ही संधी दिलेली आहे नगरसेवक बनण्याची आणि माझ्या नगरातील जे पण जनता आहे त्यांची समस्या सोडवण्याची। माझ्या प्रभागामध्ये वीज, पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, गटर लाईन ह्या सगळ्या छोट्या मोठ्या समस्या आहेत। जशी मी काल प्रचारासाठी फिरत होती तर मला 2-4 जनतेनी थांबवून आवर्जून म्हटलं की मॅडम तुम्ही नगरसेवक झाला तर आमचं ह्या गटराचं काम करू द्या, मॅडम तुम्ही नगरसेवक झाला तर आमच्या ह्या रस्त्याचं। अशी मला तिथे जाणूक झाली की त्यांना पण एक नगरसेवकाची गरज आहे। तर मला असं वाटते की भाजपाने ही मला संधी दिलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला जनतेने जर मला निवडून आलं तर याच्यावर काम करण्याची मला नक्कीच संधी मिळेल आणि येणाऱ्या 5 वर्षांमध्ये नक्कीच या प्रभागात विकास घडवून आणेल अशी मी तुम्हाला आश्वासन देते। मला की आम्हाला? हा, तुम्हाला। आम्हाला की मला? सगळ्यांना मी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुद्धा आम्ही यांच्याशी बातचीत करतोय। सकाळची वेळ आहे, सूर्य हळू थोडा गरम होऊन राहिलेला आहे। असं असताना सुद्धा आपल्यासोबत श्रीमती निशा भोयर आहेत, त्यांना पण विचारूया। निशाताई, जेव्हा आपण फिरता महिला काय म्हणतात,
कसा प्रतिसाद असतो आणि काय वाटते तुम्हाला, कशा प्रकारचं अजून काम करायला पाहिजे आणि निवडून येण्याबद्दल काय सांगा? नमस्कार, मी श्रीमती निशा नरेश भोयर. मला सर्वसाधारण महिला क मधनं उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाने. प्रभाग 21 यामधनं मी उमेदवार आहे आणि कमळ हे आमचं चुनाव चिन्ह आहे. 4 आमचे कॅन्डिडेट आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहे. मागील 3 टर्मचे आमचे आमदार आहे पूर्व नागपूरचे सन्माननीय कृष्णाजी खोपडे. त्यांची कामाची गती इतकी वाढलेली आहे का त्यांना कार्यसम्राट म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे. पूर्ण नागपूर शहराने घोषित. प्रभाग 21 मध्ये आमचे नगरसेवकही होते मागे, त्यांनी सुद्धा कामं केलेले आहे. हे जनतेची मागणीच असते. गडर म्हणा, लाईट म्हणा, सर्वसाधारण कामं आहे, नळ पाण्याची हे तर करणारच आहे. पण सगळ्यात अगोदर रोजगाराचा आम्ही विषय ठेवणार आहे. महानगरपालिकेत गेलो की आम्ही सर्वसाधारण गरीब जनतेसाठी पहिले रोजगाराचा कमीत कमी त्यांचे घरचे जे आहे गरजू त्याच्यासाठी सुद्धा विषय ठेवणार आहे. आणि महिलांसाठी म्हणजे मी स्वतः संजय गांधी निराधार योजनेची अध्यक्ष आहे. मी या प्रभागामध्ये 2000 महिलांचे कामं केलेले आहे. माझ्याकडे विधवा असो किंवा श्रावण बाळाचे सुद्धा आहे, जे ज्येष्ठ माझे बंधू आहे, वडीलधारी आहेत, त्यांचे सुद्धा काम करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाल संगोपनचं सुद्धा मी काम करते. त्या सुद्धा केसेस मी इथे काढलेल्या आहे की ज्यांना आई वडील नाही. माझं टार्गेट महिलांसाठीच आहे. त्यातल्या त्यात माझा पक्ष, माझी सरकार, माझे मुख्यमंत्री हे सगळे लाडली बहीण योजना हे आम्ही घरोघरी पोहोचलेली आहे आणि आताही सुरूच आहे. ते अशीच सुरू राहावी, ह्या योजना महिलांपर्यंत पोहोचण्याचं हे माझं टार्गेट आहे. त्यासाठी सगळ्या महिलांना आणि प्रभाग 21च्या जनतेला मी सरकारने सुद्धा लाडक्या बहिणीसोबत लाडक्या भावांचा विचार करावा, कारण लाडकी बहिणी सुद्धा वाट पाहतात. भावांचा असो, विषय ठेवला. तर या क्षणी आपल्याला रामभाऊ आंबुलकर, भारतीय जनता पार्टीचे एक अनुभवी मोठे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, ज्यांनी अनेक वर्ष चांगलं या समाजासाठी काम केलेलं आहे. आम्ही वेळोवेळी रिपोर्टिंग केलेली आहे आणि जिथे चुकलं तर तिथे ती बातमी सुद्धा दाखविलेली आहे. कुणालाही न घाबरता आम्ही कुणाला घाबरत असतो. आमचे मायबाप ही जनता आहे. तर आंबुलकर आपल्या सोबत आहे, त्यांना विचारूया. रामभाऊ, हे सांगा, काय आपला अनुभव सांगतो, यंदाला कोण आपल्याला हेवी जाणार, आपल्या विरुद्ध कोण प्रबळ असणार? नमस्कार, मी रामभाऊ आंबोलकर, प्रभाग 21 मधून ब गटातून मला भारतीय जनता पार्टीची मला उमेदवारी दिली. माझ्या पक्षश्रेष्ठीने मला विश्वास ठेवला. माझे 35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम आहे. आपल्या ही महानगरपालिकेची जे निवडणूक आहे, ही निवडणूक यामध्ये जे समस्या असतात, मूलभूत जे समस्या, पाणी, गटर, रोड, ह्या तर मूलभूत समस्या ह्या तर आम्ही निश्चित रूपात सोडवणार आहे. पण माझा जो विचार आहे की ज्या महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहे, मुद्रा लोन आहे, लाडली बहिणी योजना आहे, घरकुल योजना आहे, कामगार योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप आहे, दिव्यांगांना साहित्य वाटप आहे, या समाजापर्यंत मी मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याचं काम करणार आहे. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ में लेके आगे ही बढ़ते जाना और आगे ही भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही पदयात्रेला जातो, नागरिक फटाक्याच्या लट आणि स्वागताना मोठ्या याच्यात वाटते केव्हा आमचे उमेदवार येणार आहे, केव्हा आपले बंधू येणार आहे, केव्हा आपली भगिनी येणार आहे, असा उत्साह त्याच्या मनाच्या चेहऱ्यावर असा उफळून दिसतोय. भाऊ आमच्याकडे केव्हा आहे, ह्या गल्लीतून घ्या, त्या गल्लीतून घ्या. या जनतेच्या या भावना आणि माझ्यासोबत सगळ्यात मोठं बळ आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ताकदीनं भिडले आहे. त्या विश्वासावर मी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष संजयजी यांनी सांगितलं की नागपूर शहरात प्रभाग 21 हा सगळ्यात जास्त मतांना रेकॉर्ड करून निवडून येईल अशीच अपेक्षा करतो. अटल था अटल ही रहेगा, कमल था कमल अशा प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी सर्व उमेदवारांनी आपले विचार मांडलेले आहेत. मतदारांसाठी काय करायचं, नागरिकांसाठी काय करायचं आहे याचा त्यांनी खुलासा केलेला आहे आणि सर्व उत्साही दिसतात आहे. थोडा मैदान पण जवळ आहे. आता मतदारांच्या गळ्यातला ताई कोण बनणार हे तर तो मतदाता राजाच ठरवेल, कारण निवडणुका जवळ आलेल्या आहे. एवढं असताना सुद्धा ज्या पद्धतीचं या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला एवढंच म्हणावं लागेल की हिमालया की है कृपा,
हिमालया के है पुकार, बहादुरों बढ़े चलो बढ़े चलो बढ़े चलो। प्रभाग क्रमांक 21 में भारतीय जनता पार्टी का प्रचार प्रसार जो जोरों से शुरू है, उसमें सबसे बड़ा योगदान कैंडिडेट का तो है ही, लेकिन कार्यकर्ता भी जो है भारतीय जनता पार्टी के, वो अपने कैंडिडेट को जिताने में जी जान से लगे हुए हैं। आज मेरे साथ है राजेश ठाकुर जी, जो कि इस प्रभाग से सक्रिय कार्यकर्ता है, समाज सेवक है और बहुत सी उपलब्धि है जो इनके नाम है। आइए उनसे बात करेंगे। सर, आज प्रभाग 21 में चारों कैंडिडेट काफी स्ट्रांग है, क्या कहेंगे? देखिए, भारतीय जनता पार्टी का एक आदेश है हमारा, उस आदेश के अनुसार जो 4 कैंडिडेट हमको दिए हुए हैं, निश्चित तौर पर हमको जिताना है और हम नहीं जिताएंगे, जिताने वाले तो जनता जनार्दन है। जो पार्टी आज दिन रात सतत जनता के बीच में रहकर जनता का कार्य करती है, सरकारी योजनाओं को ऊपर से लेकर नीचे तक के पहुंचाने का अंतिम समाज का जो अंतिम आगे तक पहुंचाने का जो कार्य करती है, ये सिर्फ और सिर्फ भारतीय जनता पार्टी के माध्यम से किया जाता है। मैं यहाँ का चुनाव प्रमुख भी हूँ, मुझे मंडल अध्यक्ष भी जिम्मेदारी दी गई है, लेकिन फिलहाल मुझे यहाँ का प्रभाग 21 का चुनाव प्रमुख बनाया गया है। मेरे ऊपर चारों कैंडिडेट को जिताने की जिम्मेदारी है। मैं आपको बताना चाहता हूँ कि संजय जी अवचर जो है वह एक बहुत ही अनुभवी कुशल संगठन के काम करते थे, उनको यहाँ से जिम्मेदारी दी गई है। दूसरे जो रामबाबू अमूलकर है, हमारे संगठन के महत्वपूर्ण धुरा और एक काफी अनुभवी व्यक्ति है, इसलिए उन्होंने संगठन में उनको यहाँ पर उतारा है। निशाताई बोयर सक्रिय रूप से हमेशा काम करती थी, उनको संजय गांधी की भी योजना का उनको अध्यक्ष बनाकर जनता के बीच में काम करने का मौका दिया गया था और उसका निश्चित स्वरूप में हमको फायदा मिल रहा है। और हमारी जो चौथी जो कैंडिडेट है, चेतनाताई निंजे, MBA पढ़ी लिखी है, अच्छे क्वालिफाइड है, यानी भारतीय जनता पार्टी ने जो भी चारों कैंडिडेट उतारा है वो सोच समझकर और समाज के हिसाब से ही उतारा हुआ है। हमारे संगठन के अंदर में यह परिवारवाद का काम नहीं है। अभी आप देखोगे, एक कांग्रेस पार्टी में एक तलमल करके जो एक युवक को जो दिया है वो इस प्रभाग का नहीं है, वो कहाँ रहता है इसकी हमको जानकारी नहीं है। लेकिन भारतीय जनता पार्टी ने प्रॉपर ही जो यहाँ पे जो स्थानिक काम करने वाले हैं उन्हीं को मौका दिया हुआ है। दूसरी बात, कांग्रेस पार्टी के अंदर में अभी आप देख रहे हैं कि अभी कुछ दिनों से सक्रिय हुए, जिस बेचारे ने इतने दिन से काम किया था, मेरी उनकी उसके प्रति पूरी सहानुभूति है, इरशाद भाई करके, वो सतत 5 साल से काम कर रहे थे, उसके साथ पे अन्याय किया है और दूसरे को उसकी जगह पे डाल दिया है। ये भारतीय जनता पार्टी में नहीं होता है। इसलिए मुझे गर्व है कि मैं ऐसी पार्टी के साथ में जुड़ा हुआ हूँ जहाँ पे परिवारवाद नहीं होके परिवार को ही संगठन माना जाता है, उस पार्टी से मैं जुड़ा हुआ हूँ और निश्चित तौर पर ही हम चारों सीटों को यहाँ पर जिताएंगे और बहुमतों से जिताएंगे। धन्यवाद। क्या बोलेंगे, आज भारतीय जनता पार्टी जिस मजबूती के साथ आज अपने प्रचार प्रसार रैली को बढ़ा रही है, उस बारे में क्या कहेंगे? भारतीय जनता पार्टी निरंतर चलने वाली पार्टी है, तो ये एक दिन आविष्कार हुआ और घर से निकल गया, ऐसी पार्टी नहीं है। हम 12 महीने 300 दिन जनता से संपर्क और संबंध बना के रखने वाली ये पार्टी है। हमारे यहाँ छोटा छोटा कार्यकर्ता एक परिवार से संपर्क है हमारे इस कार्यकर्ताओं का यहाँ पे। और आज हमारे जो चारों उम्मीदवार है, इनको जिता के लाने की जवाबदारी जिम्मेदारी हमारे जैसे साधारण कार्यकर्ता के ऊपर पार्टी ने सौंपी है। निश्चित ही हमको इस पे यश मिलेगा और हम लोग तन मन से समर्पित भाव से सभी पार्टी के कार्यकर्ता हमारे चारों उम्मीदवारों को चुन के लाने के लिए निरंतर सेवा में कार्य कर रहे हैं और जनता से भी अच्छा उत्पुष्ट और प्रतिसाद मिल रहा है। बस कांग्रेस के जो उम्मीदवार बाहर से आवंटन हुए हैं, यानी उसको कहेंगे बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना, उस प्रकार की कांग्रेस के तलमले जी की कहावत है, वो फॉर्च्यूनर के बाहर निकलते नहीं है। जमीन से उनका कोई नाता नहीं है, हवा से उनका नाता है। ऐसे हवा से नाता रखने वाले उम्मीदवार तलमले जी को निश्चित ही प्रभाग 21 की जनता सबक सिखाएंगे और कांग्रेस के चारों ही उम्मीदवारों को घर बिठाने का काम ये यहाँ के हमारे प्रभाग 21 की जनता करेंगे। पार्टी का नागपुर महानगर का उपाध्यक्ष हूँ और मैं प्रभाग 21 में ही रहता हूँ, लेकिन आज जो स्थिति हुई है कि 2017 के बाद इलेक्शन हुआ नागपुर महानगर पालिका, और आज जो बैठक की तरह वो मेंढक जो आता है उसकी तरह जो बाहर निकल रहे हैं उम्मीदवार, और हमारा भारतीय जनता पार्टी 2017 से चुनाव नहीं हुए उसके बाद भी निरंतर जनता की सेवा में लगे हुए हैं। हमने लाडली बहना के माध्यम से हर घर पहुंचे हैं, उनके फॉर्म्स भरे गए हैं और हमारे चारों उम्मीदवार इतने अनुभवी है और ग्राउंड लेवल के जो जमीनी से जो नाता रहता है वो जुड़े होने की वजह से हमें अच्छा जनता का प्रतिसाद मिल रहा है, हमको काफी अच्छा आशीर्वाद मिल रहा है। तो हम लोग ईश्वर से भी प्रार्थना करेंगे, क्योंकि आखिर ऊपर वाला ही आशीर्वाद देता है, तो हम लोग भगवान से भी प्रार्थना करेंगे कि हमारे चारों कैंडिडेट तो चुनाव जीत ही रहे हैं,
हम कितने लीड से जीत रहे हैं। रिकॉर्ड ब्रेक लीड जो होती है, वो लीड के लिए हमारा पूरा संगठन, भारतीय जनता पार्टी का एक एक कार्यकर्ता हर घर में जाके आशीर्वाद मांग रहा है। और धन्यवाद और शुभेच्छा। क्या कहेंगे, कौन जीतेगा? देखिए, मैं तो पक्ष का पदाधिकारी हूँ। मैं तो यही कहूँगा कि हमारे भाजपा के चारों कमल निकले और हम उसके लिए पूरी तरह मेहनत कर रहे हैं और हम सक्षम हैं। वेरी गुड सर, आप सोशल वर्कर भी हैं, काफी एक्टिव है इस परिसर में। क्या लगता है कि भारतीय जनता पार्टी जिस मजबूती के साथ आगे बढ़ रही है, तो चारों कैंडिडेट जो हैं वो यहाँ से चुनकर आएंगे? निश्चितच हे चारही कॅन्डिडेट जिंकून येणार आहे. भारतीय जनता पार्टी जे संघटन आहे ते विचारपूर्वक सगळ्यांना तिकीट देते आणि त्या विचारपूर्वक याच्यात हे चारही कॅन्डिडेट वेल एज्युकेटेड आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मला माझे शांतीनगर प्रभाग 21चे चारही गार्डन वायफाय युक्त पाहिजे, त्याची मागणी मी त्या कॅन्डिडेटला केली आहे. निवडून यायच्या आधी मला विश्वास आहे निवडून येणार आहे आणि बस स्टॉप, रेल्वे, वायफाय कनेक्टिव्हिटी राहणार आहे. मुलांसाठी स्विमिंग पूल, जलतरण केंद्र आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे भारतीय जनता पार्टी. कामगाराचे विषय असो किंवा दुसरे विषय होत, मुद्रा लोन, हे ते पूर्ण कार्यकर्त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी हे केलेलं आहे. क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच, आपका स्टाइल और आपकी पहचान? तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का। जी हाँ, डिजाइलो होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया, जहां आपकी कल्पना ही है आपकी सीमा। बी यूनिक, गेट बिस्पोक, गेट वैल्यू फॉर योर मनी। हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं। हर दीवार, हर कोना बोलेगा आपकी कहानी। आधुनिक डिजाइन, प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8600017489। इनका पता है डिजाइलो होम्स, ब्लॉक नंबर 21, तुलसी अपार्टमेंट, टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर, सीए रोड, नागपुर। डिजाइलो होम्स, जहां आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत।